नमस्कार. माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी भाजपा पुरस्कृत जनमत विकास आघाडीची हो घातलेल्या निवडणुकीत अपक्षांच्या वावटळीत चांगलीच दानादान उडणार असल्याची जोरदार चर्चा सध्या माळेगावात रंगताना दिसते. काल माळेगाव या ठिकाणी प्रचार तोफा थंड होण्याच्या एक दिवस आधीच जाहीर सांगता सभेत अजित पवारांची पाठ फिरली की नाराजांनी आघाडीच्या उमेदवारांची साथ सोडली अशी अवस्था निर्माण झाली आहे. कालच्या सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी विरोध करायचा असेल तर समोरून करा, खुलेपणाने विरोध करा, गद्दारी करून फसवणूक करू नका असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतरही राष्ट्रवादीच्या कित्येक कार्यकर्त्यांनी आतल्या हातानं अपक्ष उमेदवारांच्या प्रचारात शिरकाव केलाय. त्यामुळे जनमानसात नसलेल्या जनमत विकास आघाडीच्या उमेदवारांना त्याचा फटका बसणार असल्याची जोरदार चर्चा सध्या रंगताना दिसते. एकंदर पाहता माळेगाव बुद्रुक नगरपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रणसंग्रामात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळी व कुरघोड्या अपक्ष उमेदवारांना विजयाच्या दारात नेऊन ठेवणार यात तीळ मात्र शंका नाही. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस व जनमत विकास आघाडीचे कित्येक कार्यकर्ते अप्रत्यक्षरित्या अपक्ष उमेदवारांच्या पाठी खंबीरपणे उभा असल्याचं वृत्त अपक्ष उमेदवारांच्या हवाल्याने नुकतंच समाज माध्यमांमध्ये व्हायरल झालं होतं. दरम्यान अजित पवार यांनी साम दाम दंडभेद या चतुसूत्रीचा वापर करून कित्येक कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र पालत्या घड्यावर पाणी अशी अवस्था सध्या माळेगावात झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे ही परिस्थिती अशीच राहिली तर येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस जनमत विकास आघाडीच्या काही उमेदवारांना दारुण पराभवाचं तोंड पाहावं लागेल यात तीळ मात्र शंका नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी व जनमत विकास आघाडी सासवड यांचं त्रिशंकू लव्ह मॅरेज माळेगावातल्या जनतेला मुळीच पटलेलं नाही. त्यामुळे हे लव्ह मॅरेज नेमकं कशासाठी, मलिद्यासाठी की गावच्या विकासासाठी अशी खमंग चर्चा सध्या माळेगावात रंगताना दिसते. असो या सर्व जरतरच्या बाबी, मात्र येणाऱ्या काळात माळेगावच्या सारीपाटावर कोण कोणाला चुना लावतंय हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे. चला तर भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.